नमस्कार, मी डॉक्टर संदीप श्रावस्ती हॉस्पिटल कोल्हापूर। आज मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे। माझ्याकडे काही दिवसापूर्वी एक रुग्ण दाखल झाला होता आणि रुग्णाला त्या पद्धतीचा दम आणि धाप लागला होता, त्यावरून मला शंका आली आणि मी रुग्णाकडून ज्यावेळी पूर्णपणे माहिती घेतली त्यावेळी असं निदर्शनास आलं की काही दिवसांपूर्वी ह्या रुग्णाने कुठल्याही मास्कचा किंवा कुठलीही काळजी न घेता शेतामध्ये ग्रॅमोझोनची फवारणी केली। तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की ग्रॅमोझोन हे तणनाशक आहे आणि ह्या तणनाशकामुळं जसं ते तण जळून जातं त्याच पद्धतीची प्रक्रिया श्वसनावाटे ते औषध फुफ्फुसांच्या मध्ये गेल्यामुळे त्या रुग्णाबरोबर झाली होती आणि अशा रुग्णाला त्यामुळं खूप दम लागला होता, धाप लागला होता। सुदैवानं लवकर निदान केल्यामुळं आज तो रुग्ण त्याच्या घरी स्वस्थितीत आहे। यातून आपणास सांगण्याची किंवा घेण्याची काळजी ही महत्वाची ही आहे की शेतकरी बांधवांनी तणनाशक असू दे किंवा कीटकनाशक असू दे किंवा कुठल्याही प्रकारची फवारणी असू दे, आपण योग्य पद्धतीनं आपल्या नाकाला तोंडाला एखादा मास्क वापरणं गरजेचं आहे। जर मास्क तिथं आपल्याकडे उपलब्ध नसेल तर अशा वेळी किमान 2 थरांचा रुमाल बांधून श्वसन मार्गाची काळजी घेऊनच सगळ्या फवारण्या करणं गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, सुरक्षित राहा, स्वस्थ राहा। धन्यवाद।